नमस्कार सर्वांना, मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला, सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही रेडी झालेलो. तुम्ही तर नक्कीच बघत असताल. तर आम्ही रेडी झालेलो आहो. माझ्या भाचीचा साखरपुडा आहे, सो त्यासाठी मस्त असं रेडी झालेलो आहो आणि आजचा ब्लॉग स्पेशल त्याचाच येणार आहे, धमाल. आणि सगळेजण आपल्याला भेटणार आहेत. तर ह्या आहेत माझ्या नंदा. तर बघूया आजचा दिवस जो आहे तो कसा जातोय, सो त्यासाठी कंटिन्यू करा. इथे मस्त असं डेकोरेशन केलं होतं. जी काही शिदोरी आम्हाला द्यायची होती, तर म्हटलं इथे मांडून घेऊयात आपण. इथे थोडंसं शूट करू आणि मग ते आपण गाडीमध्ये भरू आणि मग नंतर तिथे गेल्यावर पण थोडंसं आपण अरेंज करणार होतो. सो इथे ना ऑप्शन वगैरे करायला सुरुवात केलेली होती आम्ही. मस्त असं ऑप्शन वगैरे सुरुवात केली आणि आमच्या नवरीबाईला आहे ना खूप वेळा आम्हाला सांगायला लागत होतं स्माईल करा, स्माईल करा. त्यानंतर नवरीबाईने स्माईल करायला थोडीशी सुरुवात केली होती. इथे आधी मस्त असं ऑप्शन वगैरे. आता ही नवरीबाईची मम्मी आणि छोटी बहीण आहेत ह्या, म्हणजेच माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत त्या. तर इथे प्रत्येकानेच ऑप्शन वगैरे करून घेतलं. छान असा मेकअप पण झालेला होता आणि सगळ्यांनी ना त्यांना ऑप्शन तर केलं, पण साखर कोणी खाऊ घातली नाही. म्हटलं चला मीच राहिली आहे तर तुम्हाला मी पण साखर खाऊ घालते आणि मस्त ऑप्शन वगैरे करून घेतलं. थोडेसे म्हटलं फोटोज वगैरे शूट करूया. आता हे नवरीचे मम्मी पप्पा आहेत, सो म्हटलं यांना पण घेऊयात आपण आपल्या ब्लॉगमध्ये. आता माझ्या ब्लॉगमध्ये ना जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही समोरासमोर मी तर शूट घ्यायला नव्हती, जसं शूट आले तसं मी सुरुवात केलेली आहे आणि आपला ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचं पण बघितलेलं आहे मी. तर इथे मस्त अशी घरातून नवरीबाईची एंट्री चालली होती लॉन्समध्ये निघण्यासाठी आणि ॲक्च्युली आम्हाला घरीच उशीर झाला होता आणि त्या नादात शूटच्या नादात पण भरपूर असा उशीर होऊन गेला. जिथे आम्हाला फक्त 10 मिनटं लागणार होते ना पोचायला, तिथून आम्हाला परत 10 ते 12 किलोमीटर जायला लागलं, टर्न होऊन यायला लागलं. डायरेक्टली आम्ही पोचलो लॉन्समध्ये आणि तिथून तिथले काही एंट्रीचं वगैरे मी काही शूट घेतलं नाही. डायरेक्ट पूजा वगैरे चालू झाली होती इकडे. सो मग इथे पूजा वगैरे सुरू झालेली मस्त साखरपुड्याचा. आता हा बघण्याचा कार्यक्रम होता बरं का नवरीचा. असं म्हणतात की इथे यांच्याकडे अशी पद्धत होती की लॉन्समध्ये पण असं दाखवायचं की आम्ही नवरदेव नवरीचा बघण्याचा कार्यक्रम केला. तर ही फर्स्ट टाईम मी बघितला आहे. सो मग मी पण ही गोष्ट एन्जॉय करून घेतली. त्यानंतर नवरदेव नवरीचं बघण्याचा कार्यक्रम तर झाला. मग आता होती सुपारी फोडण्याचा कार्यक्रम. आता सुपारी फोडायची म्हटली की मस्त असं दगड वगैरे छान स्वच्छ वगैरे त्यांनी घेतलेला होता धुवून आणि छानसं असं त्या दगडाला पण सजवलं पाहिजे ना ज्याच्यावरती आपण सुपारी फोडणार आहोत. आता ॲक्च्युली आहे ना माझ्या साखरपुड्यात आहे ना आमचे आहे ना सुपारीचे वगैरे फोटोज आहेत ना एवढे जास्त काही आलेच नाहीत आणि ह्या ज्या गोष्टींची हौस असते ते एकदाच होती आयुष्यभरामध्ये. सो मग असं होतं ह्या टायमिंगला आम्ही ठरवलेलं की काही थोडाफार इकडे तिकडे टाईम झाला तरी चालेल, पण एकदा जी हौस आहे ती परत होत नाही, कारण ह्याच मेमरीज आहेत भरपूरशा अशा आत्ताच जेव्हा क्रिएट होतात त्याच मेमरी आयुष्यभरासाठी जपल्या जातात. आणि तसंच आमचा पण साखरपुडा छान झाला होता घरच्या घरी, बट त्यावेळेस एवढे काही फोटोज वगैरे काही असे क्लिक केले नव्हते. आहेत माझ्याकडं, ते पण मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल. पण एवढंच नाही का बाबा, म्हणजे छान असे फोटोज वगैरे जे म्हणतो आपण शूट वगैरे प्रॉपर असं काय आमचं झालं नव्हतं घाई गडबडीमध्ये. सो इथे ना बघा किती सुंदर असा शूट चालू होता आणि हे सुपारी फुटताना ज्यावेळेस दगड पडतो ना तिथले फोटोज मला खूप आवडतात बरं का बघायला. तर इथे नवरदेव आणि नवरीचे मामा एकमेकांना गंध वगैरे लावून घेत होते आणि आता इथे सुपारी फोडण्याची प्रोसेस चालू होती जी काय होती ती.
आता इथे आहे ना माझ्या छोट्या नणबाई म्हणजेच आता त्या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत. तर त्यामुळे आहे ना त्या इथे पूजेला बसल्या होत्या. नवरदेवाची जी काही पूजा असते तर ती नवरीची चुलते आणि चुलती करतात. आणि ज्यावेळेस नवरी बसते ना त्यावेळेस नवरदेवाचे चुलते आणि चुलती असं बसलेले असतात. सो यांची पण इथे आता पूजा पूर्णच होत आली होती आणि आता सगळेच एक्सायटेड होते नवरीचा फायनल लुक बघण्यासाठी. कारण की आता वेळ आली होती की फायनल लुकमध्ये नवरी येईल. आता हे कसे थोडेसे स्टार्टिंगचेच लुक होते आणि नवरदेवाचा आवरूस तर फायनली नवरीची एंट्री झालेली आहे. आणि आमची नवरीबाई तर खूप सुंदर दिसत होते आणि मेकअप पण खूप छान असा झालेला होता. छान वाटत होतं त्या पण. आणि इथे एक रुपये चिकटवायचा कार्यक्रम चालू होता मस्त असा. आणि खूप घाई गडबडीत त्यांचा हा लुक क्रिएट झालेला आहे. कारण की टाईमच नव्हता तेवढा. नवरदेव फक्त ड्रेस चेंज करण्याच्या आत नवरीचा इकडं मेकअप आणि हेअरस्टाईल इतकी पटपट 5 मिनटं करून थांबवलं होतं आम्ही की बासच सांगू शकत नाही. आता इथे मस्त असा हार घालायचा कार्यक्रम आहे. आणि आता बऱ्यापैकी लास्ट स्टेजला आपला कार्यक्रम आलेला आहे. म्हणजेच फायनली नवरदेव नवरी आता एंगेज होणार आहेत. आयुष्यभरासाठी त्यांची जोडी बांधली जाणार आहे. एंगेजमेंटचा कार्यक्रम म्हटलं की असं थोडंसं लेट होतं बरं का. लग्न कार्याच्या वेळेस ना नवरीचा आणि जास्त नवरदेवाचं तर लवकर होऊन जातं पण नवरीच्या याला थोडासा वेळ लागतो. आणि भरपूर जण असे गडबड करतात. मग असं नाही का वाटतं की थोडंसं नीट आणि छान असा मेकअप वगैरे आता एकदाच सगळ्या गोष्टी होत असतात. एक मेमरीज क्रिएट होतात. त्यामुळे ना थोडंसं 5-10 मिनटं थांबून आम्ही नवरीचं आवरून घेतलं होतं बरं का थोडं बऱ्यापैकी. इथे तोंड गोड केलेलं आहे नवरीबाईचं. आणि त्यानंतर इथे फळांनी ओटी भरायचा कार्यक्रम चालू होता. आता ह्या तर माझ्या मोठ्या नणंदबाई आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ह्या 4 नंबरच्या नणंदबाई आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या भावकीच्या ज्या होत्या त्यांनी इथे ओटी भरायचा कार्यक्रम चालू होता इथे मस्त अशी फळांनी. तर प्रत्येकालाच ही प्रथा माहिती असेल साखरपुड्यात होता. आपण बऱ्यापैकी आहे ना भरपूर जणांच्या पद्धती वेगळ्या असतात बरं का. काहींच्या खूपशा वेगळ्या पद्धती असतात. सो यांची जी इकडची पद्धत होती तर ती अशी होती. इथे मस्त असे सगळ्यांनी फोटोज वगैरे काढून घेतलेले होते मस्त क्लिक करून. आणि इकडे जे काही त्यांचे पाहुणे वगैरे आले होते ज्यांनी ओटी भरली त्यांना साड्या द्यायचं पण काम चालू होतं इथे. त्यांनी साड्या पण देत होते. आणि इकडे नवरदेवाचं फायनली आता नवरदेवाला पण हार वगैरे घातलेला आहे. नवरदेवाची पण ती प्रोसेस चालू झालेली आहे मस्त अशी. आणि आता ही माझ्या 4 नंबरची नंदाई आहे म्हणजेच नवरीबाईची काका. तर इथे त्यांची पण प्रोसेस इथे फायनली पूर्ण झाली. आणि फायनली त्यानंतर नवरदेवाने नमस्कार केला. आणि ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण फायनली आलेला आहे. सुरू झालेली आहे यांची एंगेजमेंट सेरेमनी. जे की आता रिंग्स वगैरे घालायचा आहे तो कार्यक्रम आता सुरू होणार आहे. आणि नवरदेव नवरी दोघं पण खूप जास्त लागत होते बरं का. बट आता कसं असतं की थोडंसं पब्लिक बघितलं आणि मग गोंधळ होणं ते पण होतं ते साहजिक आहे. तर मस्त अशी रिंग घालायचा कार्यक्रम सुरू झाला होता इथे. मस्त अशी नवरीने नवरदेवाला रिंग घातली आणि नवरदेवाने नवरीला रिंग घालून घेतली होती. आणि भरपूर असं सांगायला लागत होतं त्यांना की स्माईल करा. सो फायनली नवरदेव नवरीची इथे एंगेजमेंट पूर्ण झालेली आहे. मस्त अशी दोघं जण आयुष्यभरासाठी बांधले गेले आहेत फायनली आता. आणि त्यानंतर आता ही आम्ही शिदुरी जी केली होती तर ही पण आम्ही इकडे मांडली होती. तर म्हटलं चला आपण हे पण गोष्टी कॅप्चर करून घेऊयात आपल्या याच्यात जे की आठवणीत राहतील नंतर जेव्हा व्लॉग्स बघूयात आपण तेव्हा. आता माझ्या सासरची फॅमिली पूर्ण मी तुम्हाला दाखवत आहे बरं का. तर आता इथे आमच्या ना गप्पा चालू होत्या. आता माझ्या सासूबाई वगैरे त्या सगळ्याच जणांचे फोटोज पण मी ॲड केलेले आहेत. आता कोणी मला म्हणू नका की तुझ्या सासूबाई दिसत नाहीत किंवा कोणी तुझे फॅमिली मेंबर्स दिसत नाही आहेत. तर इथे माझी भाची कंपनी वगैरे सगळे असे ॲड झालेले आहे. सगळ्यांनी असे आम्ही फोटोज काढलेले आहे. भरभरून असे फोटोजचा एन्जॉय घेतलेला आहे. सो आजचा व्लॉग असा होता. कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.